राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सोलापूर शहर आणि जिल्हा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब आणि सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेनं अजितदादा चषक 2024 एकदिवसीय भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन लिमियेवाडी येथील उदय विकास प्रशालेच्या समोरील शंकर भवन येथे आयोजित करण्यात आलं होतं। आयोजित करण्यात आलेल्या भव्य एकदिवसीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अंजुमन क्रीडा मंडळानं बाजी मारत विजेता होण्याचा मान मिळवला, तर स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघ उपविजेता संघ ठरलाय। या अंतिम सामन्यातील कबड्डीपटूंच्या चुरशीच्या खेळानं क्रीडा रसिकांच्या डोळ्याचं अगदी पारणं फेडलं। 2 मॅचच्या क्रीडांगणांवर या स्पर्धेच्या लढतीचा धमाका कबड्डी प्रेमींना अनुभवायला मिळाला। दरम्यान उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी केलं। या कबड्डी स्पर्धेचं पारितोषिक वितरण मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने, माजी उपमहापौर दिलीप कोले, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अप्रशासकीय सदस्य अमोल शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे, दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी पक्षाचे डॉक्टर बसवराज बगले, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, हेमंत चौधरी, अंबादास मारुती गायकवाड, अल्ताफ बुराण, अकलूजचे प्रताप ढेरे, करवा शेटजी, टकारी समाज, माजी युवक अध्यक्ष सचिन जाधव, सागर कांबळे, पंडित शेटे, शिवा बंडगर, महावितरणचे अधिकारी सुनील गायकवाड, श्रीनिवास गायकवाड, राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष रुक्मिणी जाधव, महिला शहर समन्वयक शशिकला कसपटे, महिला शहर उपाध्यक्ष शोभा गायकवाड, सुनीता बिराजदार, प्रमिला स्वामी, सरोजनी जाधव, संगीता गायकवाड, लक्ष्मी आठवले आदींची प्रमुख उपस्थिती होती। आमदार यशवंत माने यांच्या हस्ते विजेत्या संघाला 11,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, उपविजेता संघाला रोख रुपये 7,000 आणि स्मृतिचिन्ह, तर उत्कृष्ट पकड अनिकेत वाघमारे यांना 1,000 रुपये आणि उत्कृष्ट चढाई शोएब शेख यांना 1,000 रुपये अशी रक्कम देऊन गौरवण्यात आलं। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्याही वर्षी मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। अतिदुर्गम भागातील खेळाडू हे राज्यस्तरीय, देशस्तर आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेमधून तयार होतील, याच उद्देशानं किसन जाधव यांनी ही स्पर्धा भरवली आहे। खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धा उल्लेखनीय असल्याचं आमदार यशवंत माने म्हणाले। यावेळी अजितदादा चषक 2024 आयोजित एकदिवसीय कबड्डी स्पर्धेत 20 संघांनी सहभाग नोंदवला। 15 पंचांनी या कबड्डी स्पर्धेचं काम पाहिलं, तर सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव मदनलाल गायकवाड, पंचप्रमुख तथा सहसचिव संतोष जाधव, भक्तराज जाधव आदींनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। दरम्यान जगभरात कबड्डीचा प्रसार करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा राहिलाय। कबड्डी खेळामुळे शरीर सुदृढ आणि निरोगी राहतं, निर्णय क्षमतेत वाढ होते, धैर्य आणि परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी वाढते, परस्पर सहकार्यांच्या भावना वाढतात, अंगी सामर्थ्य आणि चतुराई निर्माण होते। आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू तयारी व्हावेत यासाठी या हेतूनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा लाडके नेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यापुढील काळात सुद्धा राज्यस्तरीय स्पर्धा सोलापुरात घेण्याचा मानस असल्याचं यावेळी किसनजी जाधव म्हणाले। या स्पर्धेला कबड्डी प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मॅटवर झालेल्या या स्पर्धेचा थरार अनुभवला। या स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी करत खेळाडूंना प्रोत्साहन दिलं। सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, किरण शिंदे, अमोल जगताप, माऊली जरग,
ऋषी येवले, माणिक कांबळे, वसंत कांबळे, सचिन अंगडीकर, आकाश जाधव, सोनू पटेल, हुलगप्पा शासम, दिनेश आवटी, प्रथमेश पवार, उमेश जाधव, फिरोज पठाण, ऋषभ प्याटी, जितेंद्र दार्लू, अभिजित कदम, दशरथ शेंडगे देशमुख, सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे सदस्य आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचा प्रास्ताविक प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी केलं, सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केलं, तर आभार चेतन नागेश गायकवाड यांनी मानले। परंतु दादांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी या ठिकाणी स्पर्धा झाल्या विकासस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्याचा हेतू आहे की आपल्या परिसरामध्ये कबड्डी खेळाडू हे कबड्डीची मूळ या जगमेट परिसरामध्ये राबवडी परिसरामध्ये असल्या कारणानं आपल्या खेळाडूंना या ठिकाणी वाव मिळावा हा हेतू हेतू या ठिकाणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलंय आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा देखील कबड्डी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते। त्याच पद्धतीनं प्रकारे साहेब देखील कबड्डी फेडरेशनचे ऑल इंडियाचे कार्याध्यक्ष आहेत। त्या दोन्ही नेत्यांच्या सूचनेमुळे कबड्डीवर प्रोत्साहन मिळावं या हेतूनं कबड्डी स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं। त्या ठिकाणी त्यांच्या नावाने आपण 5,000 रुपयाचं बँकेमध्ये डिपॉझिट केलं आणि त्या बाळाच्या मातेला आपण दिलं। या यंदाच्या वर्षी आपल्या रामोली युनिव्हर्सिटी सेंटरमध्ये शेख मुलं जे आहे जवळपास शेख मुले त्या ठिकाणी उत्सव घेतात त्या मुलांना देखील आपण जवळपास 6 महिन्याचं अन्नधान्याचं फूड किट आपण आपल्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून देतो। हा देण्याचा उद्देश त्या लोकांना मदत करण्याचा उद्देश हाच आहे की बाबा त्यांचा आशीर्वाद आदरणीय दादांना मिळावा, दादांना दीर्घायुष्य लाभावं आणि दादांचं जे आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं स्वप्न अपुरा आहे ते निश्चितपणे पूर्ण होऊन दादा मुख्यमंत्री व्हावं हे एक आमचा मनोदय आहे। निश्चितपणांना भविष्य काळामध्ये होईल अशा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आज जे कबड्डीची स्पर्धा आयोजित केली त्याला मनापासून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणि अजितदादांच्या सुद्धा वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण उपस्थित राहिलेले। आज दिवसभर चाललेल्या या कबड्डीच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामना फार चुरशीचा झाला गेला। याच्यामध्ये प्रथम क्रमांक अंजुमन संघाने जिंकला पटकावला आणि स्वराज संघाने उपविजय झाला संघ ठरला गेला। वास्तविक पाहता शेवटच्या 3-4 मिनिटांपर्यंत स्वराज संघाचं प्राबल्य होतं, परंतु अंजुमन संघाच्या प्लेयरने एकाच एंट्रीमध्ये 4 पॉईंट घेतले आणि त्यांचा मिळणारा विजय हा हिरावून घेतला गेला। अशाच पद्धतीच्या मॅचेस होणं गरजेचं आहे, कारण राजकारणामध्ये सुद्धा असंच आहे, शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्यासारख्या झगडावंच लागतं। शेवटच्या क्षणी काय होईल हे स्वराज संघाने पाहिलं, कारण त्यांची एक एंट्री लूज झाली तर त्यांचा विजेतेपदाला मुकावं लागलं। त्याच पद्धतीने आपलंही आहे, कारण तुमच्याकडून आम्हालाही काही शिकायला मिळतंय आणि आमच्याकडून काही चांगले गुण असतील तर तुम्ही घ्या, तुम्हाला नाही पडले तर सोडून द्या। अशाच पद्धतीच्या स्पर्धा आपण नेहमी आयोजित करत असतात आणि किसनजी जाधव यांनी सांगितले असतो या भागामध्ये कबड्डीच्या स्पर्धेला वाव मिळण्याच्या उद्देशाने यांनी आज मॅचेस भरवलेले आहेत। परंतु तुम्हाला सांगतो तुमच्या वयात असताना आम्ही सुद्धा फुटबॉलचा गेम खेळत असताना सोलापूरच्या पार्क मैदानावर यायचो, त्यावेळेस इथली रामवाडीची आणि करमाळ्याच्या टीमसमोर कबड्डीसाठी यायच्या, त्यावेळेस सोलापूर ही क्रीडा नगरी फार वाखाणण्याजोगी आहे। Like, subscribe, click on the bell.